कोलकाता येथील आर्जेकर येथे महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार ही घटना ताजी असताना बदलापूर येथेही अत्याचाराची घटना घडली। या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। परभणी शहरातील खानापूर फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली। देशभरात अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खानापूर फाटा, काळी कमान, शिवाजी महाविद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कोलकाता आणि बदलापूर येथील घटनेवर आधारित पथनाट्याद्वारे जनजागृती करत पथनाट्य सादर केले। दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनावर दयावान सरकार, मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष अमित भालेराव यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत। आलेली आहे। परभणी ते रॅली आहे म्हणून मला नाही माहिती, मी कामासाठी आले होते दुसऱ्या, पण रॅलीमध्ये सामील झाले। ज्यावेळेस पथनाट्य सादर केले त्यावेळेस मला खूप म्हणजे कसं तरी वाटलं आणि डोळ्याला अश्रू आले, सहनच झालं नाही। जर त्या स्त्रीवर खरा अन्याय होत असेल, तिला किती त्रास होत असेल, किती हे होत असेल, ह्या इतर लोकांना का कळत नाहीये, का त्यांच्या मनामध्ये असं हे होत नाही, निर्माण होत नाही, राग निर्माण होत नाही। ज्यावेळेस रस्त्यामध्ये एखाद्या स्त्रीवर किंवा महिलावर किंवा मुलीवर जर अत्याचार होत असेल, लोक त्याकडे बघतात पण ते त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, बघून दुसऱ्या रस्त्याने जातात। असं काय समाज, हा समाजाला काय कळत नाही, त्यांना काय असं त्रास होत नाहीये, आपली मुलगी आहे, आपली बहीण आहे, आपली माय, असं काय वाटत नाहीये त्यांना। असं हे योग्य नाहीये। हे जसं सरकारनं जे केले ते अजिबात हे पडदा पाडण्याचं जे हे चालू केले त्याच्यामुळे जास्तीवर जास्त अन्याय होत चाललेत। हे होऊ नये, त्या लोकांवर अन्याय झाले, म्हणजे महिलांवर अत्याचार झाले। ज्या नराधम आहेत त्यांना प्रत्येकांना भरचौकामध्ये फाशी झाली पाहिजे।